सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या नगरपंचायती आणि नगरपालिका या स्तरावर पूर्ण झाल्या असल्या तरी राज्यातील महत्त्वाच्या आणि आर्थिक सत्ताकारण करणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्याचा प्रचार हा सुरू आहे आणि त्यातील आश्वासनाचा गोषवारा म्हणजे पुण्यात मेट्रो फ्री। आज सत्तेतील पक्ष एकमेकाच्या विरोधात हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं वातावरण पाहावयास मिळत आहे। तर अनेकांकडून आश्वासनाची देत असलेली ही पूर्ती नक्की कितपत योग्य असं बोलल्या जाऊ लागलंय। राजकारणामध्ये सत्ताधारण करण्यासाठी सध्या लोकशाहीला विविध आश्वासनाची पूर्ती देऊन आपल्याकडे मतरूपी वळवण्याचा हा प्रकार नक्कीच देशाच्या आर्थिक विकासाला पाठबळ देणारा आहे की सर्वसामान्य माणसाला कुंकवत बनवणारा आहे यावर येऊन ठेपतो। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि सांगायचं जर झालं तर राज्यामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका या जरी धामधूम करत असल्या तरी पुणे आणि मुंबई या महानगरपालिकांसाठी पक्षांची ओढतोड लागलेली आहे की यावेळेस सत्ता आपल्या ताब्यात असावी आणि त्यासाठी वाटेल त्या घोषणा करण्याचे प्रकार राजकीय पक्षांकडून होत असल्याचं चित्र विशेषतः मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने पाहावयास मिळत आहे। आज नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने जो आश्वासनाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्यात पुण्यात मेट्रो फ्री असा उल्लेख केला असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवला आहे। राज्याच्या राजकारणात येण्या अगोदर मध्य प्रदेशात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचा अवलंब एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये ही घोषणा केली आणि त्या घोषणेमुळे आता दरमहा महिलांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळत असतात। तरी ही योजना यशस्वी आणि पूर्वत्वास नेण्यासाठी सत्ताधाऱ्यांची होत असलेली घालमेल आणि इतर प्रशासन स्तरावर असलेल्या आर्थिक अडचणीचा गोषवारा पाहता त्यात अनेक समस्या जरी उद्भवत असल्या तरी आता विशेष निकषाखाली या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचं प्रमाण पाहावयास मिळतं। तर आता एसटी बसच्या बाबतीतही महिलांना ज्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याच धर्तीवर जणू काही या पुणे महानगरपालिकेतील रहिवाशांना मेट्रो फ्री अशी जरी सिच्युएशन वा घोषणा झाली असली तरी याची अंमलबजावणी कितपत होते हा सध्या चर्चेचा विषय ठरतो। आणि ही चर्चा फक्त पुण्यापुरती नाही तर संपूर्ण राज्यात एक आगळीवेगळी खळबळ माजून देणारी ठरू पाहत आहे। खरंच का पुण्यामध्ये लोकांना ते हितावह होईल आणि त्या दृष्टिकोनातून पुण्याच्या ज्या मेट्रो सेंटर किंवा रेल्वे स्टेशन आहेत पुण्याची सेंटर्स आहेत त्या सेंटरवर इतक्या गर्दीला सांभाळणं कठीण होईल का? आणि पुण्यातील हे जाळं आता सध्या जरी मर्यादित असलं तरी संपूर्ण पुण्यामध्ये फिरवण्याकरिता त्या पद्धतीने तशी उपाय योजना केली जाऊ शकते का? आज पुण्यातील गर्दी आणि तेथील प्रवास पाहता या ठिकाणी जवळपास 5 ते 6 हजार बसेस ह्या सुद्धा कमी पडतात। परंतु आज घोषणावारीतून केलेलं हे वाक्य सत्ताधाऱ्यांनी जसं लाडकी बहीणच्या आर्थिक योजनेतून पूर्णत्वास नेण्याचा जे प्रयत्न केला असेल त्या पद्धतीनं राजकीय पुढाऱ्यांनी केलेली घोषणा आणि त्यासाठी वाटेल ती करण्याची क्षमता ठेवणारे अजितदादा यांचं हे घोषणापत्र नक्कीच पुणेकरांना मोफत मेट्रो देईल का आणि हा प्रवास नक्कीच सुखाचा होईल का अशा चर्चा आता सर्वत्र रंगल्या आहे। सदर घोषणापत्राची घोषणा झाल्यावरून
सदर व्हिडिओ बनवण्याचा मी हा मानस केला। तरी नाविन्यपूर्ण व्हिडिओ आणि इतर घडामोडीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल शतशः आभार। धन्यवाद।